आणि ते उसने घेतलेत ना पैसे, आपण त्यांना सोनं घेता येईल आपल्याला. कशाला तुम्ही उसने पैसे घेतलेत? मग पुन्हा झोप नाही लागत तुम्हाला. जेव्हा टाइम येतं ना फेडायचं तेव्हा असं वाटतं की डोक्यावर ओझ आहे. स्टॉप द्या. माझ्या केबिन मध्ये यायचं नाही. एकदा सांगितलं ना माझं. केबिन मध्ये चालली आहे, बॉर्डरवर नाही आलेली परमिशन नसायला. दरवाजा बंद केला कारण बाहेर कोणी नको ऐकायला. बॉसशी बोलताना मी चुकून काही बोलली तर उगाच सगळ्यांसमोर तुमच्या इज्जतीचा फालुदा नको व्हायला. कारण तुम्हाला कुठेही कोणालाही कसंही बोलायची सवय आहे. पण माझ्या मम्मी पप्पांनी मला शिकवलंय कोणाशी कसं कुठे बोलायचं ते. हो, मी आल्या आल्या ॲडव्हान्स सॅलरी मागितली, पण ते पैसे मी पार्टीतच उडवणार आहे, त्याची शॉपिंगच करणार आहे. हे तुम्ही कसं ठरवलं? मिडल क्लास लोकांना नसते अशी सवय पैसे उडवायची. आणि मी कधी कोणाचे पैसे चोरलेले नाहीत, नाही दागिने चोरलेले. आठवतंय ना तुम्हाला? ही मुलगी इथे काय करते? प्लीज माझं ऐका, मी काय बोलते ते. अरे हार घेऊन चालली होती मी, रेड हँड पकडला म्हणून बरं झालं. आणि आमच्यासारखे म्हणजे कोण हो? हां, कोण आमच्यासारखे? तुमच्यापेक्षा कमी असलेले लोक, ज्यांच्याकडे पैसे नाहीत असे. आम्ही काय रस्त्यावर पडलेलो आहोत? आम्हाला संस्कार नसतात? आणि सगळेच गरीब लोक चोर, लफंगे, फ्रॉड नसतात. आणि तुम्हाला जर असं वाटतं ना तर तो तुमच्या संस्काराचा प्रॉब्लेम आहे. मी तुमच्याकडून पैसे घेतले आणि मला उद्या काही झालं ना तर माझे मम्मी पप्पा ते पैसे बुडवणार नाहीत. सगळ्यात पहिले ते तुम्हाला परत करायला येतील. ते पैसे मला माझ्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी हवे होते. तुम्हाला नाही कळणार हो. तुमच्या बँकमध्ये असतात तेवढे पैसे, आमच्याकडे तेवढे पैसे नसतात साठवलेले. माझे पप्पा कंडक्टर आहेत, मम्मी डब्बे विकते. एका डब्याची किंमत 10 रुपयाने जरी वाढवली ना तरी आमचे गिराईक कमी होतात. हे माहितीये तुम्हाला? मला तुमच्यासमोर रडगाणं नाही गायचंय, कारण त्यात पण तुम्हाला मी नाटक करते असंच वाटेल. आम्ही ना एक एक पैसा खूप जपून वापरतो. खर्च करताना 10 नाही 100 वेळा विचार करतो. आणि तुम्हाला वाटतं की मला जॉब मिळाला म्हणून मी नटून थटून येण्यासाठी शॉपिंग करणार आहे. मी जशी आहे ना तशीच सुंदर दिसते. माझ्या बहिणीचं लग्न माझ्या मम्मी पप्पांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. आपण क्लासने वेगळे असलो ना तरी मनाने सारखेच आहोत. तुमच्या बहिणीच्या लग्नात तुम्ही काय काय केलं होतं आठवा एकदा. अर्थात तेवढा खर्च नाही करू शकणार आम्ही, पण आमच्या परीने जेवढं करता येईल ना तेवढं सगळं करणार आहोत. माझ्या मम्मी पप्पांना मी पै पै जमा करतानाची कसरत बघितली, म्हणून मला वाटलं की आता मला जॉब आहे तर विचारते ॲडव्हान्स सॅलरी मिळेल का. चुकलं माझं. विसरली मी की माझ्या समोर एक फक्त पैशाची भाषा बोलणारा माणूस उभा आहे, ज्याला दुसरं काहीच समजत नाही, काहीच दिसत नाही. फक्त श्रीमंत, गरीब आणि पैसा एवढंच कळतं. नाही होत आम्ही तुमच्या एवढे श्रीमंत, पण म्हणून आम्ही फ्रॉड नाही होत. पप्पांच्या खांद्यावरचा भार कमी करायचा होता मला. पण ठीक आहे, तुम्ही नाही मंजूर केलं माझं ॲप्लिकेशन. पण आमच्या पाठीशी स्वामी असतात, ते कुठून तरी मदत करतीलच. थँक्यू. सर, तिच्या गरिबीची मस्करी नव्हती करायला पाहिजे सर. तू मला पण नाही आवडलंय. बरोबर आहे ना, काय चुकीचं बोलली ती. तुम्ही जरा सॉरी सर, मला माहिती आहे तुम्हाला राग आला असेल आता मी बोललो त्याचा. पण सर, गेली कित्येक वर्ष ओळखतोय मी तुम्हाला, सतत तुमच्या सोबत असतो, त्याच्यामुळे मला माहिती आहे तुम्ही असं नाहीये सर. आणि तुम्ही जवळचे वाटता म्हणून बोललो सर. आणि तरी पण तुम्हाला राग आला असेल तर सॉरी सर, मनापासून सॉरी. हॅलो ताई. हाँ अगं पोचलीस का घरी? हा मी पोचली. तू? हो मी पोचले, पण अगं दुसरं एक काम आहे, तिकडे निघाले आता. हा ते साक्षीच्या आईला मी बोलली ना.
दुकानात मी बोलली ते चुकी झाली माझी. तुला आवडलं नाही का? नाही ग, तू अजिबात चुकीचं बोलली नाहीयेस काही. पण ताई, साक्षीच्या घरच्यांना मी साखरपुड्याला बोलवू की नको? मम्मी, हा, मला असं वाटतं की आता त्यांना नको सांगूयात. नाही म्हणजे आपण साखरपुडा घरातच करणार आहोत ना, मग त्यांची गैरसोय नको व्हायला. आपल्याकडे तर AC पण नाहीये ना मम्मी, मग उगाच त्यांचा अपमान नको आणि आपलाही अपमान नको, म्हणजे असं मला वाटतंय. ताई ऐकलं ना ही काय बोलली ते? खरं सांगू का, साक्षीची आई ना थोडी हायफाय आहे. पण लग्न ना मोठ्या हॉलमध्ये करूया, म्हणजे या सगळ्यांची गैरसोय नाही होणार. बरं बाई, ठीक आहे, तुला जसं योग्य वाटेल तसं कर. बरं ताई, फोन ठेवते आता, मला साडी दाखवायची आहे. हा, ठीक आहे, बाय. हा. चार दिवस नाही झाले आणि नाटकं सुरू. कामातलं काय येतं? काही नाही, पण ॲडव्हान्स सॅलरी हवी. ॲडव्हान्स सॅलरी घेऊन तुम्ही परत आलाच नाहीत तर, पळून गेलात तर? नाही, तुमच्यासारख्या लोकांचा काही भरोसा नाही ना. अरे जॉब वाली मॅडम, काय झालं? बॉस काय बोलला का? ऑफिस मध्ये कोणी त्रास तर देत नाही ना तुला? हे बघ, कुणाचं काय ऐकून घ्यायचं नाही. हा, अरे MD कॉलेजची रोज क्वीन आहेस तू. बोल. ताईचा साखरपुडा आहे. मी तुम्हाला काहीच मदत नाही करू शकत आहे. ऑफिसमध्ये ना ॲडव्हान्स सॅलरी मिळते असं कळलं म्हणून मी ॲप्लिकेशन सुद्धा टाकलं, पण ते रिजेक्ट झालं. ॲडव्हान्स सॅलरी मिळाली असती तर तुम्हाला मदत झाली असती ना, तुमचं थोडं टेन्शन कमी झालं असतं. पप्पा, तुम्ही माझ्यावर हसताय? अरे नाही नाही, तुझ्यावर नाही हसत आहे, पण मला ना जाम भारी वाटतंय आज. माझ्या पोरीला बापाच्या कष्टाची कदर आहे. तिला बापाला मदत करावीशी वाटते. मला मला माझाच अभिमान वाटतोय, खरंच सांगतो. ऐक ना, बापाची चप्पल जेव्हा पोराला यायला लागते ना, तेव्हा ते दोघे चांगले दोस्त होतात असं म्हणतात. पण जेव्हा पोरी मोठ्या होतात ना, तेव्हा त्या बापाची आई होतात. आणि मला तर 4 मावले आहेत. मी किती नशिबाने या जगामधला माणूस. हा जा, तोंड धोके आ जाओ. मी एवढी घाण दिसतेय? रडताना. मी आहे ना.